प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला उलटी, मळमळ फक्त पहिले 3-4 महिने झाली होती, की पूर्ण 9व्या महिन्यापर्यंत झाली होती? तुमची डिलिव्हरी कशी झाली? नॉर्मल झाली का सी सेक्शन झाली? नॉर्मलला काय त्रास झाला? सी सेक्शनला काय त्रास झाला? दोन्ही डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले 1 महिना, सव्वा महिना जो असतो, त्यावेळेस तुम्हाला काय काय त्रास झालेला होता? म्हणजे उठणं, बसणं, झोपणं, प्रत्येक फेजमध्ये काय काय त्रास होत होता? तुम्ही काय काय अनुभव घेतलेला आहे? त्यानंतर बाळ झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग हा तर एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे सहसा कोणी बोलत नाही, पण खूप त्रासदायक आहे हे. म्हणजे त्यामध्ये तुमचे ब्रेस्ट एनलार्जमेंट होणं, कडक होणं, लिकेज होणं, थंडी, ताप येणं किंवा बाळ दूध पिल्यानंतर क्रॅक्स होणं, मग ब्रेस्ट फिडिंग, मग पंपिंग करणं. म्हणजे ह्या ज्या फेज आहेत ना, त्या सगळ्या ह्या जनरली कोणी बोलत नाही. तर आपण एक प्रवास चालू करतो आहे. हाय, माझं नाव सोनाली. याच्यामध्ये तुम्ही स्वतः मला तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा, की तुम्ही जेव्हा या प्रोसेसमधून जात होता तेव्हा तुम्हाला काय काय अनुभव आलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं PCOD, PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स असू दे, किंवा IVF, IUI ह्यासारख्या प्रोसेस असू दे, किंवा प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही काय 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 प्रोसेसमधून गेला असाल ते एक शेअर करा. त्यानंतर बाळ झाल्यानंतर जनरली बाळांना कावीळ होते, तेव्हा त्यांना 7-8 दिवस आपण NICUमध्ये ॲडमिट करतो. त्यावेळेस तुमची मनस्थिती कशी होती? त्यावेळेस तुम्हाला काय फील होत होतं? त्यानंतर डिलिव्हरीनंतर पिरियड्स कधी आले? काही काहींना लगेच येतात, काही काहींना 8-9 महिने येत नाही. त्यानंतर होणारी चिडचिड, सगळ्याच गोष्टी येतात त्या एका प्रोसेसमध्ये. म्हणजे कसं आहे ना, माहिती आहे का, आपण आपल्या मैत्रिणीला विचारतो, जवळ आईला विचारतो, आई मला असं होतं आहे, माझं इथे पोट दुखतं आहे, किंवा मला एक जोरात चमक भरते पोटात, तर असं तुला पण झालं होतं का? किंवा मैत्रिणीला विचारतो. त्यांना जर नसेल झालं तर आपल्याला असं वाटतं, अरे ही गोष्ट मलाच का होते, दुसऱ्या कोणाला झालीच नसेल का? मग ते एक मनात राहून जातं आपलं, अरे म्हणजे माझ्या पोटीत काही कमी आहे का, किंवा हे असं का होतं आहे. सो ह्या प्रवासामध्ये तुम्ही मला तुमच्या सगळ्यांचे एक्सपिरियन्स शेअर करा. मी ते स्टोरीला टाकत जाईल, आणि मग हा जो प्रवास आहे हे एका होणाऱ्या आईसाठी सोपं होऊन जाईल ऑटोमॅटिकली, की तिला कळेल की नाही, हे जे होतं आहे हे नॉर्मल आहे, हे रेग्युलर आहे. हे कदाचित कोणाला सारखं पण असू शकतं, कोणाला वेगळं पण असू शकतं. त्याच्यानंतर क्रेविंग्स होतात, कोणाला गोड खायची इच्छा होते, कोणाला आंबट, कोणाला तिखट. त्यानंतर किती खाल्लं तरी पोट भरत नाही, असंही बऱ्याचदा होतं, किंवा थोडंसं खाल्लं तरी पोट भरून जातं. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये होणारा कॉन्स्टिपेशनचा त्रास. त्यानंतर अजून बरेच भरपूर अशा गोष्टी आहे की ज्या आपल्याला दिसून नाही येत, फक्त लोकांना कळतं, अरे हां ही प्रेग्नंट आहे, मस्त ग्लो आला आहे चेहऱ्यावरती, डिलिव्हरी झाली, मुलगा झाला आहे की मुलगी झाली, ठीक आहे ती नंतरची गोष्ट. पण हां, आता ही कोणीतरी आहे, एक फॅमिली तिने ग्रो केलेली, पण ज्या प्रोसेसमधनं ती जाते त्या प्रोसेसचा काय त्रास होतं हे तिला फक्त माहीत असतं. त्याच्यामुळे ही जी आहे एक जर्नी, ती मी चालू करते. माझं नाव सोनाली, आणि तुम्ही मला तुमचे व्हिडिओज पाठवा, किंवा व्हिडिओज नसेल पाठवायचे तर मला तुमची स्टोरी DM करा, किंवा एका डायरीवरती, पेजवरती लिहून मला फोटो पाठवा. मी तुमच्या नावासकट ते शेअर करेल, आणि हा प्रवास आपण एक चांगला प्रवास म्हणून पुढच्या होणाऱ्या आईसाठी सुरू करूया. ठीक आहे, बाय.